समर्थ प्रभु परमेश्वर दया दाऊनी क्षमा करो अन अपनाला शाश्वत जीवन तया कडूनी मिळत राहो तथास्तु। आपण प्रार्थना करूया। ज्या अनेक लोकांनी माऊलीचे आभार मानण्यासाठी मिसळ अर्पण केली आहे त्यांची आठवण करूया आणि आपण प्रत्येकजण देखील अंतःकरणातून माऊलीचे आभार मानूया। हे दयाळू पित्या, तुझ्या प्रजाजनांना आध्यात्मिक सहाय्य व शक्ती दे। कुमारी मरेच्या पुत्राचा जन्म म्हणजे आमच्या तारणाची पहाट होती। तिच्या जन्मदिवसाच्या ह्या सोहळ्यामुळे सार्वकालिक शांतीकडे जाण्याचा आमचा मार्ग सुकर हो। ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या इतक्या सर्वकाळ जिवंत राहणारा राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो।
मिखाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रभू असे म्हणतो, हे बेथलेहेम एफ्राथा, जरी यहुदाच्या नगरामध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यातून एक जण निघेल. तो माझ्यासाठी इस्रायलचा सत्ताधीश होईल. त्याचा उगम प्राचीन काळापासून अनादी काळापासून आहे. म्हणून प्रसूती वेदना पावणारी प्रसूत होईपर्यंत तो त्यांना परक्यांच्या अधीन करील. मग त्याच्या बंधूचा अवशेष परत इस्रायलच्या वंशजाकडे येईल. तो प्रभूच्या प्रतापाने आपल्या प्रभुदेवाच्या नावाच्या ऐश्वर्याने प्रकट होईल. आपल्या प्रजेचे पालन करील आणि ते निर्धास्त वस्ती करतील, कारण आता त्याची थोरवी पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पोहोचेल. प्रभूचा शब्द. किती महिमा तुझा माझ्या जीवनी माझ्या प्रभू. वर्णू किती महिमा तुझा माझ्या जीवनी माझ्या प्रभू. मजला प्रभूने जीवन दिले, माझे जीवन पावन केले. मजला प्रभूने जीवन दिले, माझे जीवन पावन केले. अशीच कृपा मिळावी सदा, म्हणून विनवी मी तुला. अशीच कृपा मिळावी सदा, म्हणून विनवी मी तुला. वर्णू किती महिमा तुझा माझ्या जीवनी माझ्या प्रभू. वर्णू किती महिमा तुझा माझ्या जीवनी माझ्या प्रभू. दीन जनांची सेवा करावी, अश्रू पुसावे दुःखितांचे. दीन जनांची सेवा करावी, अश्रू पुसावे दुःखितांचे. दर्शन दे रे मजला तुझे, पाहावे मी तुला दीनांमध्ये. दर्शन दे रे मजला तुझे, पाहावे मी तुला दीनांमध्ये. वर्णू किती महिमा तुझा माझ्या जीवनी माझ्या प्रभू. वर्णू किती महिमा तुझा माझ्या जीवनी माझ्या प्रभू. माझ्या जीवनी माझ्या प्रभू, माझ्या जीवनी माझ्या प्रभू. पौलाचे रोमकरास पत्र यातून घेतलेले वाचन. आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांना, म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना, देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. कारण ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते, त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना अगोदरच नेमून ठेवले. यात हेतू हा की तो पुष्कळ बंधुजनांमधला ज्येष्ठ असा व्हावा.
ज्यांना त्याने अगोदर नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारणही केले. ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमान ठरवले आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरवले त्यांना त्याचे गौरवी केले. हा प्रभूचा शब्द आहे. सकल पीडांतील म्हणतील मजला धन्यती. कारण केली अद्भुत कृत्ये प्रभुरायाने माझ्यासाठी. हालेलुया 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 प्रभू तुम्हा बरोबर असो. संत मते लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. अब्राहामचा पुत्र दावीद ह्याचा पुत्र जो येशू ख्रिस्त ह्याच्यापर्यंतची वंशावळ. अब्राहाम हा इसहाकचा बाप, इसहाक याकोबचा, याकोब यहुदा व त्याचे भाऊ ह्यांचा बाप यहुदा. पेरेस आणि जेरेह ह्यांचा बाप त्यांची आई तामार. पेरेस हेस्रोमचा, हेस्रोम रामाचा, राम अबिनाबादाचा, अबिनाबाद नहशोनचा, नहशोन सलमोनाचा, सलमोन बवाजाचा बाप, बवाजाची आई राहाब. बवाज आबेदाचा, आबेदाची आई रुत. आबेद इशायाचा, इशायाद राजा दावीद ह्याचा बाप होता. दावीद शल्मोनाचा बाप होता. शल्मोनाची आई पूर्वी उरियाची पत्नी होती. शल्मोन रहाबामचा, रहाबाम अबियाचा, अबिया आसाचा, आसा यहोशाफाटाचा, यहोशाफाट यरोमाचा, यरोम उज्जियाचा, उज्जिया योथोमाचा, योथाम आहाजाचा, आहाज हिजकियाचा, हिजकिया मनशेचा, मनशे अमोनाचा, अमोन योशियाचा, योशिया हा यखन्या आणि त्याचे भाऊ ह्यांचा बाप. ह्या कुळातील यहुदी लोक बाबिलोन येथे हद्दपार करण्यात आले. बाबिलोन येथे हद्दपार झाल्यानंतर यखन्या शलतियेलचा बाप, शलतियेल जेरुबाबेलाचा, जेरुबाबेल अबिहुदाचा, अबिहुद यल्लाकिमचा, यल्लाकिम अज्जुराचा, अज्जुर सदोकाचा, सदोक याखिमाचा, याखिम यलिहूदचा, यलिहूद एल्जाराचा, एल्जार मत्तानाचा, मत्तान याकोबाचा, याकोब योसेफाचा बाप. हा योसेफ मरियेचा पती असून तिच्याच पोटी ख्रिस्त येशूचा जन्म झाला. येशू ख्रिस्ताच्या जन्माची घटना अशी घडली. त्याची आई मरिया योसेफाशी वाढनिश्चित झाला होता. पण त्यांचे लग्न होण्यापूर्वीच पवित्र आत्म्याच्या योगाने ती गर्भवती असल्याचे दिसून आले. तिचा भावी पती योसेफ सज्जन होता
मरियेची अब्रू चव्हाट्यावर मांडायची त्याची इच्छा नव्हती, म्हणून त्याने आपला वाढनिश्चय गुपचूप मोडून टाकण्याचा बेत केला. हा बेत त्याच्या मनात घोळत असतानाच प्रभूच्या एका दूताने त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि तो म्हणाला, दाविदाच्या पुत्रा योसेफा, आपली पत्नी मरिया हिचा स्वीकार करायला भिवू नकोस, कारण तिच्या पोटी पवित्र आत्म्याच्या योगानेच गर्भ राहिला आहे. तिला मुलगा होईल, तू त्याचे नाव येशू असे ठेव, कारण तोच आपल्या लोकांना पापापासून मुक्त करणार आहे. ह्या घटना घडण्याचे कारण म्हणजे प्रभूने आपल्या संदेष्टामार्फत वदवले होते, पहा, कुमारी गर्भवती होईल, तिला मुलगा होईल, त्याला इमान्युएल म्हणजे आमच्यासह देव असे म्हणतील. प्रभूचे हे शुभ वर्तमान. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र मरियेचे भक्त म्हणून मी आपल्या सर्वांचं कौतुक करतो. निरनिळ्या गावातून, निरनिळ्या पॅरिशमधून आजच्या ह्या संध्याकाळी पवित्र मरियेच्या जन्मदिवसानिमित्ताने ह्या मिसाला तुम्ही हजर राहिलेले आहात. ह्या बाजूला मी गासातले लोक पाहतो, ह्या बाजूला मुळगावचे लोक पाहतो, पलीकडे रमेदीचे आहेत, पलीकडे पापडीच्याही आहेत. निरनिळ्या गावातून आपण आलेलो आहोत आपलं माऊलीवर प्रेम आहे म्हणून. पण ह्या तुमच्या सगळ्यापेक्षा मी आणखीन आमच्या किरवली लोकांचं कौतुक करतो, की किरवली लोक कधीही कमी पडणार नाहीत. ते दूरदृष्टिकोनाचे लोक आहेत आणि पूर्व तयारी करण्यासाठी खूप आधीपासून ते नियोजन करीत असतात. आणि म्हणून आजसुद्धा तुम्ही पाहिलं तर तुम्ही इतके शांत आहात. कदाचित तुम्ही घाबरलेले असतील, कारण तुमच्यावर कॅमेरे लावलेले आहेत. आणि ही मिस्सा जशी आत्ता तुम्ही इथे सहभागी झालेले आहात, तसेच आपल्या ह्या किरवलीचे लोक जे दुबईला आहेत, जे इंग्लंड अमेरिकेला आहेत, ते सुद्धा आज ह्या क्षणी इंटरनेटवरती हे पाहत आहेत. एवढी व्यवस्था आमच्या तरुणांनी केलेली आहे. म्हणजे ह्या क्षणी ते माझं प्रवचन तिथे ऐकत असतील. म्हणजेच ह्या नोवेनाच्या आणि ह्या सणाची तयारी लक्षात घेता खरोखर आमचे किरवलीचे लोक कौतुकास पात्र आहेत असं मी म्हणेन. ह्याला कारण एकच की त्यांचं पवित्र मरियेवरती विशेष प्रेम आहे. ह्या पवित्र मरियेच्या नावाने ह्या ठिकाणी एक देऊळ व्हावं ह्यासाठी त्यांनी आपल्या स्वतःची जमीन दान केलेली आहे. मोठमोठ्या देणग्या दिलेल्या आहेत. काही लोकांनी लाखोच्या देणग्या दिलेल्या आहेत. काही लोकांनी दारोदारी फिरून दान गोळा केलेला आहे. हे सगळं त्यांचं पवित्र मरियेवरती जे प्रेम आहे ते त्यांनी व्यक्त केलेले आहे. आणि आजसुद्धा तुम्ही ही जी सगळी व्यवस्था पाहतात, बाहेर मंडप शामियाना वगैरे उभारलेला आहे, खुर्च्या पुरेशा आहेत, ह्या सगळ्या त्यांच्या प्रेमाचं प्रतीक आहे. आणि एक गोष्ट त्यांना अजूनही जाणवली की कमी आहे. म्हणून ते काल सकाळी मला सांगत होते, फादर तुमच्याकडे आमच्या माऊलीचा एक हार आहे सोन्याचा, तर तो आम्हाला द्या, आम्ही माऊलीच्या गळ्यात घालतो. आणि मी त्यांना सांगितलं, फार छान, तुमचं माऊलीवर प्रेम आहे, पण तुमच्या हाराने माऊली काही सुंदर दिसणार नाही. माऊली अख्खीच्या अख्खी सोन्याची आहे किंवा हिऱ्याची आहे. आणि परमेश्वराने तिला ज्या अंतःकरणामध्ये ज्या रत्नांनी मढवलेलं आहे ते रत्न तुम्हाला ह्या पृथ्वीवर कुठेही मिळणार नाहीत. आणि तुम्ही कुठूनही आणू ते मरियेच्या गळ्यात घालू शकणार नाहीत. एवढी प्रेशस शी इज. आणि म्हणून माझ्या प्रियबंधूंनो, माऊलीला खरं अर्पण आज आपण सादर करताना आपण सांगू शकतो की माऊली तुझ्याविषयी आमच्या अंतःकरणात प्रेम आहे.
जे तुला हवं आहे ते आम्ही तुला देऊ शकणार नाही, कारण आम्ही माणसं आहोत, आम्ही तोकडे आहोत. आणि ज्या उद्देशाने आम्ही हे सण साजरा करतो किंवा नोवेने साजरे करतो, आमच्या परीने आम्ही करतो. ही आमची परी आहे ना, ही फार तोकडी आहे. कारण तू जशी पवित्र आहेस तशी पवित्र आम्ही झालेलो नाहोत आणि प्रयत्न सुद्धा आम्ही केलेले नाहीत. आणि म्हणून ह्या मेसाच्या सुरुवातीलाच आपण पवित्र मरियेकडे क्षमा मागितलेली आहे. आणि पवित्र मरिया आपली आई आहे ती आपल्याला समजू शकते. परंतु प्रिय बंधूंनो, पवित्र मरिया ह्या जगामध्ये आली आणि परमेश्वराने तिला आणलं, ह्याबद्दल आपल्या ह्या जगाला एवढा आनंद झालेला आहे की जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आज 100 कोटीपेक्षा जास्त लोक माऊलीच्या दर्शनाला गेलेले आहेत आणि तिच्या पुढे नतमस्तक होऊन हात जोडून माऊलीला नमस्कार करत आहेत की तू सर्व स्त्रियांमध्ये धन्य आणि युगानुयुगे तू धन्य आहेस. सर्व पिढ्या तुला धन्य म्हणतील, सर्व पिढ्या. आणि आजची जी पिढी आहे ती देखील मोठ्या अंतकरणाने तुला धन्यवाद देत आहे. प्रिय बंधनो, आपण म्हणतो जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, ह्या जगाचं कल्याण होण्यासाठी संत आपल्याला हवे आहेत आणि संतांचं जे कष्ट आहेत त्यामुळेच आपलं कल्याण होते. आणि त्याहीपेक्षा मी म्हणेन की विश्वाच्या कल्याणा माऊलीची विभूती, सारं विश्व तिच्यामुळेच ह्या विश्वाचं कल्याण होणार आहे. कारण जगामध्ये ती एकमेव अशी व्यक्ती आहे, आगळी वेगळी आहे. परमेश्वराने तिला अनेक रत्नांनी जडवलेला आहे आणि आपल्या सर्वांमध्ये ती सर्वात सुंदर आहे. म्हणून आपण माऊलीला आज सांगू शकतो की तू आमचं कल्याण कर. आणि प्रिय बंधूंनो, कल्याण करायला सांगायची गरज नाही, कारण परमेश्वराने तिच्यामध्ये सगळी योजना आखलेली आहे. तिच्याद्वारे तिचा पुत्र आला आणि तिने जर होकार दिला नसता तर आपलं कल्याण झालं नसतं. आणि म्हणून सर्वप्रथम प्रभू येशू ख्रिस्ताकडे येत असताना पवित्र मरिया नेहमीच आपल्याला प्रभू येशूकडे नेते. परंतु त्याकडे जाण्या अगोदर सुद्धा आपण माऊलीकडे गेलंच पाहिजे, कारण माऊलीने हो म्हटलं म्हणूनच आपलं तारण झालेलं आहे. प्रिय बंधनो, आज सकाळच्याच मिस्सावरती मी सांगत होतो की मंगेश पाडगावकरांनी एक सुंदर गीत रचलेलं आहे. ह्या जन्मावर ह्या जगण्यावर शतधा प्रेम करावं. परमेश्वराने आपल्याला जो जन्म दिलेला आहे, हे जीवन दिलेलं आहे, हे इतकं सुंदर आहे की आपण 100 वेळा काय 1000 वेळा त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे आणि आपलं जीवन सुशोभित सुंदर घडवलं पाहिजे. माझ्या प्रिय बंधूंनो, पवित्र मरियेने ते पूर्ण केलेलं आहे. ज्या परमेश्वराने ज्या हेतूसाठी तिला जन्म दिलेला होता, ह्या जगामध्ये निष्कलंक आणि निष्पाप राहण्यासाठी आणि देवाचा पुत्र ह्या जगामध्ये आणण्यासाठी, त्याप्रमाणे तिने तिच्या जन्मामध्ये आणि तिच्या जीवनामध्ये निष्पाप आणि निष्कलंक राहून परमेश्वराची योजना पूर्ण केलेली आहे. आणि माझ्या प्रियबंधूंनो, ह्या तिच्या एकच गुणामुळे की जो गुण आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये दिसतो, कारण त्या अगोदर तो मरियेमध्ये होता की मरिया देखील परमेश्वराच्या शब्दाला शेवटपर्यंत आज्ञाधारक राहिली. आणि आज्ञाधारकपणा हा आध्यात्मिक जीवनामध्ये सर्वोत्कृष्ट गुण आहे. संत पौल आपल्याला सांगतो आहे की त्याने परमेश्वराच्या आज्ञेत राहून अगदी क्रूसावरील मरणापर्यंत तो आज्ञाधारक राहिला. आणि म्हणूनच हे आदामाने पाप केलं होतं आणि त्यामुळे परमेश्वराची आज्ञा मोडली गेलेली होती, ती आज
पवित्र मरियेद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्ण केलेली आहे आणि पवित्र मरियेने देखील परमेश्वराशी एकनिष्ठ राहून. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, ज्या माऊलीवर आपण प्रेम करतो त्या माऊलीशी आपण एकनिष्ठ राहणं हे मोलाचं आहे. अगदीच काही दिवसापूर्वी मी आपल्या डायसन परळनगरमध्ये सांगत होतो की परवा दिवशीच आमच्याकडे फादर विश्वास यांना भेटण्यासाठी जुचंद्रावरून एक कुटुंब आलं होतं, हिंदू कुटुंब. पण त्यांच्या मुलावरती एका फादराने हात ठेवल्यामुळे आणि माऊलीच्या नावाने प्रार्थना केल्यामुळे त्याने त्याच्या घरामध्ये माऊलीचा फोटो आणि स्टॅच्यू ठेवलेला होता. आणि कोणीतरी प्रोटेस्टंट त्यांच्या घरी आला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही त्या बाईचा फोटो कशाला लावलेला आहे, ते महापाप आहे, तो स्टॅच्यू काढून टाका ना तर तुम्ही नरकात जाल. आणि ते घाबरले आणि फादरना विचारायला आले की ती माणसं असं आम्हाला सांगतात, काय करू. प्रिय बंधूंनो, ही जी माणसं सांगता आहेत ते पूर्वी कॅथलिक होते आणि त्यांचं माऊलीवर प्रेम होतं आणि ते आज माऊलीला लाथारतात आहेत आणि सांगता आहेत आम्हाला माऊलीची गरज नाही, माऊलीचे फोटो आणि माऊलीचे स्टॅच्यू फेकून टाका. प्रिय बंधूंनो, ज्या आईने आपल्याला जन्म दिलेला आहे, ज्या आईने आपलं तारण केलेलं आहे, त्या आईला आपण लाथारत आहोत आणि तिचे फोटो फाडत आहोत, तेव्हा आपल्याला लाज वाटली पाहिजे. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, जी माझी श्रद्धा आहे ती श्रद्धा मी तपासून पाहिली पाहिजे. सोन्याची परीक्षा जशी अग्नीत होते त्याच्या माझ्या श्रद्धेची परीक्षा सुद्धा संकटात, दुःखात आणि विविध अडचणीमध्ये होत असते. आणि त्यामध्ये सुद्धा जात असताना मी अगदी माऊलीवरती आणि परमेश्वरावरती सुरक्षितपणे निष्ठा ठेवून माझा विश्वास प्रकट केला पाहिजे. आणि मी जे बोलतो आहे, स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर ह्यावर माझा विश्वास आहे, ह्या शब्दांचा अर्थ काय ते मला कळलेलं आहे का, हा देखील प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. व्हॉट इज माय फेथ? इज माय फेथ जेन्युइन? मी जी श्रद्धा व्यक्त करतो ही खरोखर मी त्याची प्रतारणा करून, त्याची चाचणी करून तपासली आहे का? प्रिय बंधूंनो, नुसतं मिसाला येणं आणि जाणं, नवीना मागून नवीना करणं म्हणजे केवळ भक्ती नाही. भक्तीमध्ये सुद्धा आपली श्रद्धा असली पाहिजे आणि श्रद्धा म्हणजे प्रीती, विश्वास आणि सेवा कार्य, म्हणजे ज्याला आपण म्हणतो भक्ती, नीती आणि प्रीती. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, ह्या सर्वांचा ह्या पवित्र मरियेच्या वाढदिवसानिमित्ताने आपल्या जीवनामध्ये मिलाप झाला पाहिजे, तरच मरियेसारखं आपणही एक रत्न होऊ शकतो. प्रिय बंधूंनो, सांगायचा मुद्दा आहे की पवित्र मरियेने ह्या जगाच्या तारणासाठी आलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताशी अगदी कालवारीच्या खुर्सापर्यंत सहकार्य केलेलं आहे, म्हणून ती तारणारी बनलेली आहे. मग जोपर्यंत मी माझ्या स्वतःचं आणि माझ्या शेजाऱ्यांचं तारण करत नाही आणि त्यांच्या संकटात, दुःखात, अडचणीमध्ये सहभागी होत नाही, त्यांना मदत करत नाही, ख्रिस्ताप्रमाणे माझं रक्त त्यांच्यासाठी सांडत नाही, तोपर्यंत मी देखील तारणारा किंवा तारणारी बनू शकत नाही. परमेश्वर मला आज बोलावतो आहे. जेव्हा मी त्या तारणाची भूमिका घेईन तेव्हाच मी माझा जन्म आणि माझं जीवन ह्याच्यावरती प्रेम करीत आहे हे सिद्ध होईल. म्हणून आपल्याला मंगेश पाडगावकर परत आठवण करून देतात की ह्या जन्मावर, ह्या जगण्यावर शतदा प्रेम करावे, एकदा दोनदा नाही, हजारो वेळा. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, काल मी एक
घटनासुद्धा सांगितली जी आपल्या पेपरामध्ये आपण नेहमी वाचतो की एखादी पोरगी अगदी ऐन तारुण्यामध्ये आत्महत्या करते. एवढं तारुण्य बर्बाद होऊन जातं, जीवन नष्ट होऊन जातो. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस? एखादा तरुण आपला स्वतःचा नाश करून घेतो आणि हे जर कॅथलिक समाजामध्ये, कॅथलिक कुटुंबामध्ये होत असेल तर आपली श्रद्धा ही पवित्र मरियेसारखी नाही आणि आपण आपल्या जन्मावर आणि आपल्या जीवनावर शतधा प्रेम केलेलं नाही. कोणत्या प्रकारची मुलं आपण घडवतो, ती माऊलीची मुलं आहेत का, ती देवाची मुलं आहेत का, हे तपासून पाहावं. आणि माझ्या जीवनाची जी निष्ठा आहे, जे प्रेम आहे, जी श्रद्धा आहे, ती दाखवण्यासाठी मी देखील माझ्या जीवनावर, माझ्या जन्मावर शतधा प्रेम करावे. आपण उभे राहून आपला विश्वास प्रकट करूया. अगदी मन लावून जे शब्द आपण उच्चारणार आहोत त्यावर लक्ष केंद्रित करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समाप्ता परमेश्वर पिता ह्यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभावला, कुमारी मरीपासून जन्मला, कोणती प्रदाच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, खेळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो जिवंत उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढ आणि सर्व समाजात देवपित्याच्या उजवीकडे पहा, पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सर्वकाळचे जीवन माझा विश्वास आहे. आमेन. आपल्या सर्व हेतूंसाठी मनोभावे प्रभू पवित्र मरीच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद गायनात असेल. आपले परमगुरू स्वामी बेनेडिक्ट 16वे, सर्व कार्डिनल्स, बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू व धर्मभगिनी यांना ख्रिस्त सभेची दुरावा ईश्वरी कृपा लाभावी म्हणून आपण पवित्र मातेच्या मध्यस्थीद्वारे परमेश्वराकडे प्रार्थना करूया. माते मरिया, आलो तुझपाशी, विनंती आमची तू ऐकून घेशी. पवित्र मरिया ही सर्वांची आई आहे. तिच्या जन्मदिवसाचा सोहळा साजरा करीत असताना आज जे लोक तिच्यापासून दूर आहेत, तिचे मातृत्व नाकारत आहेत, अशा सर्वांना तिच्या प्रेमाचा व वात्सल्याचा अनुभव यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. माते मरिया, आलो तुझपाशी, विनंती आमची तू ऐकून घेशी. आज बालक दिन साजरा करत असताना परमेश्वराने सर्व बालिकांचे संरक्षण करावे म्हणून आपण पवित्र मरियेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. माते मरिया, आलो तुझपाशी, विनंती आमची तू ऐकून घेशी. जे आजारी आहेत, दुःखी आहेत, संकटात आहेत, अशांना आरोग्यदायी मातेचा स्पर्श व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया. माते मरिया, आलो तुझपाशी, विनंती आमची तू ऐकून घेशी. आपल्या प्रत्येकांच्या वैयक्तिक हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वर, पवित्र मरियेच्या जन्मदिवसाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या तारणासाठी ख्रिस्ताला पाठवण्या अगोदर तू पवित्र मरियेला ह्या जगात पाठवले आणि तिला घडवले.
तिला कृपा पूर्ण केली आणि साऱ्या जगाची माता आणि स्वर्गाची राणी बनवली. या पवित्र मरीच्या जन्मदिवसाबद्दल तुला धन्यवाद देत असताना तुला विनंती करतो की आमच्या ह्या भारत देशातील सर्व बालिकावर तू आशीर्वाद दे आणि त्या बालिका सुरक्षित राहाव्यात, त्यांना चांगल्या प्रकारे जीवन जगता यावे म्हणून आम्ही तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे प्रार्थना करतो. अर्पण गीत गायन पत्रिका गीत क्रमांक 10. मेरा जीवन तेरा दान तुझे अर्पित भगवन, अपना लो मेरा तन मेरा मन भगवन. मेरा जीवन तेरा दान तुझे अर्पित भगवन, अपना लो मेरा तन मेरा मन भगवन. सुख दुख की यह रोटी लाए हम वेदी पर, सुख दुख की यह रोटी लाए हम वेदी पर. बदल इसे अब अपने शरीर में प्रभु, बदल इसे अब अपने शरीर में प्रभु. एक बने हम तेरे साथ तेरे साथ. मेरा जीवन तेरा दान तुझे अर्पित भगवन, अपना लो मेरा तन मेरा तन मेरा मन मेरा मन भगवन. मेरा जीवन तेरा दान तुझे अर्पित भगवन, अपना लो मेरा तन मेरा तन मेरा मन भगवन. प्रिय बंधू भगिनो, माझे तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या जन्मामुळे कुमारी मातेवरील तुझी प्रीती वाढली. मानव स्वभावातील त्याचा सहभाग आमची दुर्बलता नष्ट करो आणि पापापासून आम्हास मुक्त करो आणि आमचे हे समर्पण स्वीकारनीय बनवो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमचे अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर ह्याचा आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य आणि तारणवा आहे. आज आम्ही धन्यकुमारी मरेचा सण साजरा करीत आहोत. पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र जगाचा सार्वकालिक प्रकाश आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या ती कुमारी माता बनली. त्याच्याद्वारे सर्व दूत व सर्व संतगण तुझे आभार मानतात, तुला धन्यवाद देतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुला धन्यवाद देत म्हणतो.
शक्तिशाली तू प्रभुवरा तुझ्या गौरवे अखंड भरली पुनीत झाली स्वर्गधरा जय 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 जयकार प्रभूचा यशोगीत गानमांतरा पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा पावन तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा महिषाच्या पावन नावे एक धन्य तो जनांतरा जय 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 जयकार प्रभूचा यशोगीत गानमांतरा पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा क्षणभर शांत राहूया. ह्या वेदीवर आता चमत्कार घडणार आहे. भाकरीचं आणि द्राक्षाचं रूपांतर ख्रिस्ताच्या शरीरात आणि रक्तात होणार आहे. प्रभूकडे मनोभावे प्रार्थना करूया. प्रभू तू खरोखर पवित्र होय, सर्व पावित्र्याचा उगम आहे. ही दान पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येऊ. ही दान आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त हो. स्वेच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्यानं आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले व ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खाओ, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्यानं आपल्या हातात पेला घेतला, तुझे आभार मानले व तो पेला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा पेला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया.
प्रभू येशूच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारक पेला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्याची सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेनं एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जग पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू आर्चबिशप फेलिक्स मसाडो व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तास ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या सर्व समर्थ पिता नम्र तुझ्या पायी तुझा सन्मान व तुझा गौरव सदा सर्वदा हो. तुझा आठव सर्वसमर्थ परमेश्वराने जो तारणारा आपल्यामध्ये पाठवला, त्याने प्रभूची प्रार्थना आपल्याला शिकवलेली आहे. त्याच्या शब्दात सर्वसमर्थ परमेश्वराकडे मनोभावे भक्तीने आणि श्रद्धेने प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येते. आमचे दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जशा आम्ही आमच्या प्रतिमांना क्षमा कर तसेच तू आमच्या प्रभूंची क्षमा आणि मला हे प्रभू, वाईटापासून तू आमचं संरक्षण कर. ह्या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशानं वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नको, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतो. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदैव असो. आपण ही एकमेकात प्रभूची शांती अर्पण करूया. ईश्वरा
शांती दे, आम्हाला शांती दे. प्रिय बंधनो, पहा हा प्रभू येशू ख्रिस्त पवित्र मरियेच्या पोटी जन्माला आलेला आपला तारणारा पहा. ह्या तारणाऱ्याच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सारे धन्य. ख्रिस्त शरीर स्वीकार गीत गायन पत्रिका गीत क्रमांक 13. तुम्हावर प्रेम केले, माझे जीवन समर्पिले. देवाचा माझा प्याला, प्रेम करण्यास देतो तुम्हा. आम्ही प्रेम करू एकामेकावर, प्रभू तुझी केले तसे. परस्पराच्या सेवेचे प्रभू दान दे आम्हा कृपेचे. आम्ही प्रेम करू एकामेकावर, प्रभू तुझी केले तसे. परस्पराच्या सेवेचे प्रभू दान दे आम्हा कृपेचे. चुकलेला क्षमा करा, शत्रूवरही प्रेम करा. माझा संदेश जगी पसरा, मांगल्याची आस धरा. आम्ही प्रेम करू एकामेकावर, प्रभू तुझी केले तसे. परस्पराच्या सेवेचे प्रभू दान दे आम्हा कृपेचे. आम्ही प्रेम करू एकामेकावर, प्रभू तुझी केले तसे. परस्पराच्या सेवेचे प्रभू दान दे आम्हा कृपेचे. सारखे नम्र तुम्ही व्हा, साथ तुमची मला तुम्ही द्या.
परस्परांचे पाय धुवा, दुर्बलांची सेवा करा, आम्ही प्रेम करू एकामेकांवर, प्रभू तुझी केले तसे, परस्पराच्या सेवेचे प्रभू दान दे आम्हा कृपेचे, आम्ही प्रेम करू एकामेकांवर, प्रभू तुझी केले तसे, परस्पराच्या सेवेचे प्रभू दान दे आम्हा कृपेचे. आपण प्रार्थना करूया. प्रभु तुम महाप्रभु असो. हे प्रभू परमेश्वरा, पवित्र ख्रिस्त बलिदानाद्वारे नवजीवन प्राप्त झालेल्या ख्रिस्त सभेला कुमारी मरेच्या जन्मदिनी आनंदाचे वरदान दे. तिने जगाचा आशादीप व मुक्तिदाता ख्रिस्त ह्याला जन्म दिला. आम्हाला आशेचे व मुक्तीचे वरदान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभु तुम महाबरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. जा पवित्र मरीप्रमाणे आपल्या जन्मावर आणि जीवनावर शतदा प्रेम करण्यासाठी तुम्हास पाठविण्यात येत आहे. अंतिम गीत गायनपत्रिका गीत क्रमांक 16. तुझे
या जन्मदिनी काय तुला मी भेट देऊ फुल कोणते तुझं वाहू काय तुला मी भेट देऊ फुल कोणते तुझं वाहू आई वाढदिवस हा तुझा आनंदे जावा आई वाढदिवस हा तुझा आनंदे जावा प्रेम सिंधु तू मरियम आई कृपा पूर्ण तू धन्य तू नारी सदा सहाया धावून येशी कुणा तू टाकूनी कधी न देशी कुणा तू टाकूनी कधी न देशी माते तव चरणी माते तव चरणी तुझिया जन्मदिनी काय तुला मी भेट देऊ फुल कोणते तुझं वाहू काय तुला मी भेट देऊ फुल कोणते तुझं वाहू आई वाढदिवस हा तुझा आनंदे जावा आई वाढदिवस हा तुझा आनंदे जावा आई वाढदिवस हा तुझा आनंदे जावा आता सुंदर आपण गाणं गायलेलं आहे कारण आई वाढदिवस हा तुझा. आपण आपला आईचा वाढदिवस आता साजरा करणार आहोत केक कापून आपल्या प्रथेप्रमाणे. तर कृपया मी विनंती करते की सर्वांनी जागेवरती बसायचं आहे, कुणीही जाऊ नये. एक 2 मिनिटाचा कार्यक्रम आहे फक्त. कार्यक्रम म्हटला. हां, 1 मिनिट फादर, मी आपल्या तिन्ही फादरांना जागेवरती बसण्याची विनंती करतोय. त्याचप्रमाणे आपल्याकडे आज स्पेशल आपण नेहमी प्रथेप्रमाणे एका लेडीजला आपण मर्याच्या जागी थोडे बसवतो आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी केक कापतो. तर आपल्याकडे एक नेहमी ह्या ठिकाणी गुरुवारच्या प्रार्थनाला डॅश अँड परेरामधून येते गेली अनेक वर्षे 5 वर्षापासून त्या कपलला मी पुढे येण्याचं विनंती करतो. मिस्टर कॅरी पॉन्टेस आणि मिसेस सेलिन पेंटस ह्या दोघांनी पुढे यायचं आहे. कार्यक्रम म्हटला की आभार आलेच. आज आपण सुरुवातीलाच देवाला धन्यवाद देऊया की 10 दिवसाचा कार्यक्रम हा देवाच्या आशीर्वादाने व्यवस्थित पार पडला. त्याबद्दल देवाला धन्यवाद देऊया. त्यानंतर आभार विल्यम करवालो, जोसेफ मरुचे, वसई म्युन्सिपल, महाराष्ट्र विद्युत मंडळ, ग्रामपंचायत सेक्रेटरी घरत, सर्व 9 दिवस आलेले फादर्स, मदतीला आलेल्या सिस्टर आणि विशेष आभार मानतोय आमची जमण काकू जिने वर्षभर आमच्या देवळाची स्वच्छता राखण्यासाठी मदत केली, तिचे आभार. युवक हे सांगायलाच नको
आमच्या गावातले युवक हे मोठ्यापेक्षा मोठं कार्य करू शकतात हे मगाशी फादरनेच सांगितलेलं आहे. शेवटी सर्व भाविकांचे आभार आणि सर्व देणगीदारांचे आभार. त्याचप्रमाणे शेवटी आभार मानायचे आमच्या पॅरिसचे पॅरिस प्रिस्ट फिलिप वास हे आम्हाला वर्षभर सहकार्य करत असतात. आज आमचे त्याने गुणगान देखील गायले. त्यांना मी म्हणतो की असंच सहकार्य देत राहा. आम्हाला सोनं नको, आम्ही या देवळाचं नक्कीच सोनं करून दाखवू ही आम्हा सर्व गावकऱ्याच्या वतीनं फादरांना आम्ही. त्याचप्रमाणे सर्व भाविकांचा आभार मानतोय. भाविकांनी 9 दिवस येऊन माऊलीच्या चरणी आपापल्या मागण्या मांडल्या. त्या सर्व मागण्या मान्य व्हाव्या यासाठी मी माऊलीच्याकडे आमच्या कमिटीच्या वतीनं विनंती करतोय. आपणा सर्वच सणाच्या हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे एक सूचना आहे, या सेंटरमध्ये दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता नोवेना आणि नंतर मिसा होतो, याची भाविकांनी नोंद घ्यावी. थँक्यू. प्रिय बंधूंनो, आत्ताच ऑस्टिन याने सांगितलेलं आहे की आम्ही ह्या देवळाचं सोनं करून दाखवू, पण त्यामुळे आणखीन सोनं महाग होणार आहे. आत्ताच घेऊन ठेवा. आज बालिका दिनानिमित्ताने आपण क्रिस्तिना हिच्या हस्ते केक कापण्याचा प्रयत्न करूया आणि तिचे आईवडील. ओके. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear mother. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear mother. Happy birthday to you. Give it to her. First you take the other girl. सर्व भाविकांना विनंती आहे की दोन्ही गेटवरती आमचे समयसेवक आहेत, त्यांच्याकडे एक एक पिशवी आहे. बऱ्याचशा लोकांनी केक, माऊलीचा वाढदिवसाचा केक आहे, ते त्यामध्ये केक आहेत, तर कृपया ती प्रत्येक व्यक्तीने एक पिशवी घ्यायची आहे. त्यामध्ये केक स्लाईस आणि पॅटीस आहेत. तर कृपया माऊलीच्या वाढदिवसानंतर तो थोडासा खाऊ आपण घरी घेऊन जायचं आहे किंवा रस्त्याला खायचं आहे की इकडे बसून खायचं आहे. थँक्यू. न घेता कोणी जाऊ नये.
अमुची तुझ्या कृपेचे आम्ही भुकेले शरणागत तव चरणी माते मरिया आलो आम्ही दारी विनंती अमुची तुझ्या कृपेचे आम्ही भुकेले शरणागत तव चरणी माते मरिया आलो आम्ही दारी निवडूनी मन हृदयी बागेतील नम्र फुले ही अर्पण तुझला निवडूनी मन हृदयी बागेतील नम्र फुले ही अर्पण तुझला तुझ्याच चरणी आलो आम्ही रक्षण कर तू अमुचे माते मरिया आलो आम्ही दारी ऐक विनंती अमुची तुझ्या कृपेचे आम्ही भुकेले शरणागत तव चरणी माते मरिया आलो आम्ही दारी एक लेडीज पर्स सापडलेले आहे. लेडीज पर्स त्यामध्ये मोबाईल पण आहे. जर कोणाची असेल तर आमच्या समयसेवकाकडे किंवा माझ्याकडे यायचं आहे. लेडीज पर्स सापडलेली आहे.